घरात संग्रामने एंट्री केल्यापासून सूरजला तर त्याच्या बॉडीची क्युरिओसिटी लागलेली आहे आणि निक्की आणि अर्बाची तर जेलसी ही संपतच नाहीये. सेम अंकिताचे देखील असेच हाल आहेत आणि आर्या तर सतत त्याच्या मागेच आहे. चला तर बघूया तिकडे काय घडतंय. तर हे दोघं जिम्नॅशियम एरियामध्ये असतात, त्यांच्या समोरच आर्या असते. तर संग्राम म्हणतो तुला पुशअप कसे मारायचे हे मी दाखवतो आणि तो 75 पुशअप मारतो आणि आर्याचं असतं की ओ माय गॉड 75. तो म्हणतो एका टाइमात मी 100 तरी मारतो. उदबत्ती लावायची, सॉरी अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती लावून तर सूरजला काही कळत नाही. तो म्हणतो म्हणजे अंधारात पुशअप मारायचे का? तो म्हणतो नाही, अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण पुशअप मारले पाहिजेत. मग सूरजला हे पटतं. त्याच्यानंतर आर्या सुद्धा म्हणत असते की 75 मारले आणि तुम्ही 100 मारता, ओ माय गॉड मला तर विश्वासच बसत नाहीये. तर किचन एरियामध्ये बाकीचे सगळे सदस्य असतात. तर इकडे अरबाज म्हणतो की कोच चेंज झाला ना, कारण इतके दिवस वैभव सूरजला ट्रेनिंग देत होता. तर वैभव म्हणतो की अरे चांगली गोष्ट आहे ना, घेऊ दे, तुझं पण घेणार आहे तो. तर इकडे संग्राम सूरजला डंबेल्स कसे पकडून एक्सरसाइज करायचं शिकवत असतो. तर इकडे खुन्नस देऊन अंकिता आणि निकी त्याला बघत बसलेले असतात. तर निकी म्हणते की बघूया आता खेळतोय कसा घरामध्ये, हे तर सगळं ठीक आहे. तर अंकिता म्हणते हा ते पण कशासाठी त्याला नेमकं घरात पाठवलं हे पण कळणं गरजेचं आहे. तर निकी म्हणते कशासाठी पाठवलं असेल, तू बोलली का? तर अंकिता म्हणते मी तर त्याच्याशी बोललीच नाही, तुम्हीच जास्त करून बोलत होता, उलट तू तर भांडलीस. त्यावर निकी सांगते की हो मी तर त्याचं पप्पू पाठवलाय, तो काही स्वतःला सिंगम समजतो का असं म्हणले, मला त्याचे निकषच पटले नाही. तर अशी यांची चर्चा आहे आणि इकडे त्यानंतर वैभव येतो आणि सूरज सांगतो की मी याला फोटोमध्ये पाहिलेला आहे, फोनमध्ये इंस्टाग्रामवर असं तेल बिल लावून असं करून तो उभा राहायचा. अशा प्रकारे बिग बॉसच्या घरात संग्राम आल्यापासून एकंदरीत आजच्या दिवसातलं वातावरण आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणाचं वागणं योग्य आणि अयोग्य वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि संग्रामची बॉडी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. अशाच बिग बॉसच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.